नववर्षाच्या स्वागतासाठी जर आपण बघितलं तर आता अगदी पहाटेपासूनच जे आहे ते दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये जे आहे ते भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहेत आणि अगदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा देखील आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत। अगदी मंदिराला आकर्षक अशी फुलांची जी सजावट आहे ती देखील केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नागरिकांमध्ये जो उत्साह आहे तो देखील मोठ्या प्रमाणात असलेला पाहायला मिळतो। तर एकंदरीतच इथे आलेल्या भाविकांच्या नेमक्या काय भावना आहेत, नवी या वर्षाचा नेमका ते संकल्प काय करतायत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। कुठून आलात, काय सांगाल या वर्षाचा काय संकल्प आहे? आम्ही अकोल्यावरून आलेलो आहोत आणि सरत्या वर्षाला 2024 ला निरोप देऊन नवीन वर्षाला 2025 स्वागत करण्यासाठी दगडूशेठ गणपती घेण्यास आम्ही फार महत्व देत असतो आणि प्रत्येक वेळी आम्ही येत असतो। आणि आता इथे येऊन दरवर्षी बघितो खूप इथं गर्दी असते आणि दर्शनाची म्हणजे कठीण समस्या असते, लाईन खूप मोठ्या असतात आणि विलंब लागतो, परंतु गणेश कृपेने नवीन वर्षाचा काय संकल्प करताय? नवीन वर्षाचा संकल्प सर्व विश्वाला जगाला सुख समृद्धी गणेशानं आणि सर्वांचं जीवन भरभराटीचं आणि निरोगी आणि आरोग्यमय बनव अशी इच्छा करतो। आम्ही इथे आलेले आहोत आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी न्यू इयर 2025। आपण जर बघितलं तर आपल्यासोबत अजून काही जे भाविक आहेत ते देखील आहेत। आता आपण बोलूयात की त्यांच्याशी काही बातचीत करूयात की कुठून काय सांगशील दादा, कुठून आलास? मी लोणावळ्यातून आलोय। नवीन वर्षाचा काय संकल्प केला? सध्या तरी आता आलोय, पहिले दर्शन घ्यायचं होतं पण गर्दी खूप जास्त आहे, म्हणजे अपेक्षा नव्हती केली की कसं काय? नव्हते गेले की एवढी गर्दी आहे। काय सांगाल एकूण आता तुम्ही दगडूशेठच्या दर्शनासाठी येताय तर एकंदरीत? खूप छान वाटतंय आणि आता बघतोय तर दर्शनाला खूप गर्दी आहे आणि दर्शन म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला। कुठून आलाय तुम्ही? आम्ही भोसरी मधून आलोय। एकूण हा सगळा जो भाविकांमध्ये उत्साह आहे तो बघता काय वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतं, म्हणजे सगळेजण एकंदरीत ढोल ताशा त्यामध्ये गजराने सगळे लोक 1 जानेवारीचं 2025 स्वागत करतात, खूप छान वाटतं। आपण जर बघितलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये जी नागरिकांची जी गर्दी आहे ती होताना पाहायला मिळते। तर फक्त पुणेकरच नाही तर पुण्याबाहेरील नागरिक जे आहेत ते देखील नवीन वर्षाची स्वागत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी पुण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे।